लिहिली होती आणि त्यानंतर मग काँग्रेसमध्ये चर्चा झाली, बाबासाहेबांची चर्चा झाली. बघा बाबासाहेबांनी सांगितले की मी घटना समितीमध्ये येऊ नये म्हणून देशातल्या सगळ्या महात्म्यांनी आणि महापुरुषांनी दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. अगदी छोटे छोटे छिद्र सुद्धा बुजवून टाकले होते की जेणेकरून मी घटना समितीत जाऊ नये म्हणून. पण तरी सुद्धा त्यावेळेच्या बंगालमध्ये म्हणजे आजचा पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉल तिथे जगन्नाथजी होते, त्यांनी राजीनामा दिला आणि तिथे मुस्लिमांच्या आणि नामशूद्रांच्या मतांच्यावर बाबासाहेब निवडून आले आणि डायरेक्ट घटना समितीमध्ये घुसले. काँग्रेसवाल्यांनी सगळे दरवाजे खिडक्या बंद करून टाकल्या होत्या. बाबासाहेबांना घटना समितीत घ्यायचं नाही. बाबासाहेबांना घटना समितीमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या एकाही माणसाने राजीनामा दिला नाही. फुले सावरकरांचा महाराष्ट्र लिहितो आपण, तर महाराष्ट्राच्या माणसाने राजीनामा दिला. बंगाल सरकारला जगन्नाथ त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर बाबासाहेब निवडून आले आणि बाबासाहेब पुन्हा निवडून आले. तिथले मुसलमान आणि तिथले दलित यांच्या मतांवर ते निवडून आले. लक्षात घ्या. घटना समितीमध्ये बाबासाहेब आल्यानंतर देशातले सगळे महात्मे आणि महापुरुष खालून गेले. सगळ्यांना त्यावरून भान होता की आता बाबासाहेब घटना समितीमध्ये आले म्हणजे आता काय होईल हे सगळ्यांना माहीत होतं. ब्राह्मणशाही आणि भाकरशाही नष्ट करण्यासाठी बाबासाहेब जोराचा प्रयत्न करतील, संघर्ष करतील आणि असं होऊ नये. भाकरशाही ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये घटना समितीमध्ये विषय पण निघाला नाही पाहिजे. पण बाबासाहेब तर येऊन गेले घटना समिती. मला काय करायचं? मग सगळे संत पुरुष महात्मे पण एकदा बसले, चर्चा केली की बाबासाहेबांना घटना समितीमधून बाहेर ढकललं पाहिजे. सगळ्यांचे एकमत झाले आणि बाबासाहेबांना घटना समितीमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काय खडा वापरला? भारताची फाळणी झाली. फाळणीचं तत्व असं होतं की सीमेवरची जी राज्य आहे, सीमेवरचे जे जिल्हे आहेत, सीमेवरचे जे मतदारसंघ आहेत, जर त्याच्यामध्ये जर मुसलमान संख्येने जास्त असतील तर ते पाकिस्तानमध्ये आणि जर तुम्ही हिंदू संख्येने जास्त असतील तर ते भारतामध्ये. बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तिथं मोठ्या संख्येने हिंदू होते, दलित होते आणि काही प्रमाणामध्ये मुसलमान होते. जर मुसलमान संख्येने जास्त असते तर तिथं मुसलमान माणूसच निवडून आला असता. जगन्नाथ मंडळ किंवा बाबासाहेब निवडून आले नसते. तिथं दलित होते, हिंदू होते मोठ्या संख्येने. तर हा जो जिल्हा आहे हा जिल्हा फाळणीच्या तत्वानुसार भारतात आला पाहिजे होता. परंतु बाबासाहेबांना भारताच्या घटना समितीमधून बाहेर काढण्यासाठी तो जो मतदारसंघ होता, तो जिल्हा होता, तो जिल्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये टाकून दिला. पाकिस्तानमध्ये टाकून दिला आणि बाबासाहेब एका मिनिटात भारताच्या राज्य घटना समितीच्या बाहेर होते. कारण भारताच्या खासदारांनी भारताच्या घटनेचा सही समिती बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य झाले तर त्यांचा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेला. लक्षात घ्या, या देशामध्ये जे षडयंत्र केलं जातं हे तर आता पटेल साहेबांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने अंगीकार दिला वगैरे वगैरे. पण षडयंत्र जे असतं आपल्याला वरून छान दिसतं, संघटित होतं.
पण ते आतून जे परिणाम करतो, आतून जे पोकारतं, असं सगळ्या देशामध्ये जगामध्ये कुठेच होत नाही, कारण तिथे ब्राह्मणशाही नाही आहे, तिथं आहे म्हणून षड्यंत्र होतात. लक्षात घ्या. म्हणजे हिंदू बहुल जिल्हा भारतात घेण्याच्या ऐवजी तो पाकिस्तानला बहाल करणं म्हणजे हा मोठा देश गोवा आहे, हा मोठा देश तो. पण अशा देश गोवाचं षड्यंत्र या देशामधल्या महात्म्यांनी आणि महापुरुषांनी केलं. देश गोवा तरी आपण त्यांना महात्मा म्हणतो, महापुरुष. लक्षात. त्यानंतर ते काही घडलं ते कुठेही इतिहासाच्या पानांवर त्याची नोंद नाही, त्याची इतिहासाच्या पानांवर कुठेही नोंद नाही. अशा घटना त्या काळात घडल्या, त्यांनी तर सांगू शकत नाही. पण बाबासाहेबांना घटना समितीमध्ये घ्यावं याच्यासाठी पुन्हा चर्चा सुरू झाली आणि ही चर्चामध्ये एकतर्फी चर्चा होती, एकतर्फी करार होता, एकतर्फी तडजोड होती. काय चर्चा झाली, काय ठरलं हे कोणाला माहित नाही. फक्त एक घटना घडली. पुण्यामध्ये काँग्रेसच्या खासदारांनी राजीनामा दिला आणि बाबासाहेबांना त्या मतदारसंघात काँग्रेसतर्फे उभं करण्यात आलं आणि निवडून आलं. मधल्या काळात काय चर्चा झाली, काय ठराव झाले, काय करार झाला कोणाला माहिती नाही. ज्या बाबासाहेबांसाठी दरवाजे खिडक्या बंद करून टाकल्या होत्या त्या बाबासाहेबांसाठी दरवाजे पण उघडले, खिडक्या पण उघडल्या. स्वतःच्या खासदाराला राजीनामा द्यायला हवा काँग्रेसने आणि काँग्रेसच्या तिकिटावर बाबासाहेबांना निवडून आणलं आणि घटना समितीमध्ये घेतलं आणि डायरेक्ट घोषणा समितीचे अध्यक्ष. तर कोणी सुज्ञ माणूस विचार करू शकतो की मधल्या काळामध्ये नेमकं काय घडलं, मधल्या काळामध्ये काय चर्चा झाली आणि त्याचे निष्कर्ष आपण काढू शकतो. बाबासाहेबांनी घटना समितीचा मसुदा तयार केला, त्याच्यामध्ये ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही याच्यावर नष्ट करण्याच्या संदर्भात कुठेही चर्चा नाही. ही होती तडजोड, एकतर्फी करार. ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून एका मिनिटात ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही नष्ट करण्याची गोष्ट बाबासाहेब जे करत होते पहिल्या राज्यघटनेमध्ये, ते दुसऱ्या राज्यघटनेची प्रश्न आहे. ती कमी होती आणि ती बाबासाहेबांना ती तडजोड करावी लागली. जर केली नसती तर आरक्षण नावाची गोष्टच कोणाला दिली नसती. लक्षात घ्या, ही तडजोड करावी लागली बाबासाहेबांना. हा एक प्रचंड मोठा संघर्ष आहे आणि आपल्याकडे काय असे समज आहे की बाबासाहेब बसले, खेळ घेतला, कागद घेतला, भराभरा बाबासाहेबांनी घटना लिहून काढली आणि त्याला छापून टाकली. हा गैरसमज आहे, असं घडलेलं नाही. बाबासाहेब एखादा कलम तयार करायचे, घटना समितीमध्ये त्याच्यावर चर्चा व्हायची, अनेक प्रश्न उपस्थित केले जायचे, बाबासाहेबांना त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं द्यावी लागायची. जर बाबासाहेबांनी जर समाधानकारक उत्तर दिलं नाही तर ते कलम घटनेमध्ये समाविष्ट होत नव्हतं. फक्त तुम्हाला एकच उदाहरण देतो मी, बाकीची उदाहरण देत नाही. काँग्रेसच्या सगळ्या सदस्यांनी काय सांगितलं होतं की भारतीय राज्यघटनेमध्ये गांधीवादी तत्वज्ञान समाविष्ट झालं पाहिजे. गांधीवादी तत्वज्ञान म्हणजे काय? खेड्याकडे चला, माहिती तुम्हाला महात्मा गांधी
सांगायचे खेड्यात बाबासाहेब सांगायचे शहरात लक्षात घ्या एवढं दोन प्रकारचं तत्वज्ञान या राज्यघटनेमध्ये कसं येऊ शकतो पण तरी बाबासाहेबांनी संघर्ष केला गांधीवादी सदस्यांचं म्हणणं होतं की भारताच्या लोकशाहीचं वाटप शेवटचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे सांगतो भारताच्या स्वातंत्र्याचं वाटप लोकशाहीचं वाटप कसं करायचं त्याचा शेवटचा बिंदू काय असला पाहिजे गांधीवाद्यांनी काय सांगितलं की शेवटचा घटक गाव असलं पाहिजे गावाला स्वातंत्र्य द्या गावाला लोकशाही द्या शेवटचा घटक म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं ज्या गावाला तुम्ही स्वातंत्र्य देत आहे ज्या गावाला तुम्ही लोकशाही देत आहे ते गाव म्हणजे जाती व्यवस्थेची गटारगंगा आहे जाती व्यवस्थेची गटारगंगा आहे आणि या गटारगंगेला जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं या गटारगंगेला जर तुम्ही लोकशाही दिली तर या देशात लोकशाही कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही गटारगंगा शब्द वापरला एकत्र साहित्याने म्हणून बाबासाहेबांनी काय सांगितलं की या देशाचं स्वातंत्र्य वाटप करताना शेवटचा जो बिंदू आहे तो गाव नाही व्यक्ती असते व्यक्ती म्हणून एक मत आलं ना व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे व्यक्तीला लोकशाही पाहिजे व्यक्तीला अधिकार पाहिजे आणि बाबासाहेबांनी याच्यासाठी संघर्ष केला आणि मग ते व्यक्तीला मत म्हणून एक मत आलं म्हणजे त्याच्यापूर्वी फक्त सर्वसाधारण मतदान करण्याचा अधिकार होता जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना मत देण्याचा अधिकार होता सर्वसामान्य गरिबांना मत देण्याचा अधिकार नव्हता तो बाबासाहेबांकडे आला की ज्याला गांधीवादी लोक विरोध करत होते असे खूप मुद्दे आहेत हिंदू पॉलिटिक्सचा मुद्दा आहे बाबासाहेब आवडून बसते हिंदू पॉलिटिक्ससाठी बाबासाहेब आवडून बसतो की नाही आत्ताच भारताची राज्यघटना तयार करताना हिंदू पॉलिटिक्स आलं पाहिजे या घटनेवर हिंदू पॉलिटिक्स म्हणजे काय या देशातल्या तमाम स्त्रियांना स्वातंत्र्य देणं त्यांच्यासाठी काळजी करणं त्यांना संपत्तीमध्ये समान अधिकार देणं हे होतं हिंदू पॉलिटिक्स नेहरूंनी सांगितलं हिंदू पॉलिटिक्स वादग्रस्त आहे त्याला खूप वेळ लागेल चर्चा करायला मला सगळ्यांनी घटना तयार करून द्या निवडणुकीनंतर मी तुम्हाला कायदा मंत्री बनले आणि कायदा मंत्री बनल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी हिंदू पॉलिटिक्स सादर करा आपण लगेच त्या घटनेमध्ये समावेश करून टाकू बाबासाहेबांना खरं वाटलं आणि बाबासाहेबांनी हिंदू पॉलिटिक्सचा आदर सोडला आणि त्यावेळेस नंतर कायदा मंत्री झाले लक्षात घ्या ज्या बाबासाहेबांनी संविधान बनवलं आणि या संविधानाच्या आधारे जे पार्लमेंट बनलं संविधानाच्या आधारे जे पार्लमेंट बनलं त्या पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांना निवडून जाता आलं नाही आणि बाबासाहेबांना ते जेव्हा कायदा मंत्री होते बघा नेहरू सरकारमध्ये कायदा मंत्री बाबासाहेब यांना 2 दिवस नंतर पार्लमेंटमध्ये बसू दिलं नाही बाबासाहेबांनी राजीनामा दिला नेहरूंनी सांगितलं तुम्ही राजीनामा देतो माझं जर तुम्ही पोलीस आयुक्त असाल हिंदू पॉलिटिक्स लागू करत नाही ओबीसीसाठी जो कार्यक्रम आहे लागू होता तो कार्यक्रम आहे लागू होत नाही साधू होत नाही माझं जर तुम्ही काही ऐकत असेल तर मी पार्लमेंटमध्ये बसून काय नाही म्हणून राजीनामा दिला नेहरूंनी सांगितलं तुमचा राजीनामा लिखित स्वरूपात पाहिजे
देतो, मंत्री परिषदचा जो सदस्य राजीनामा देतो, तो सदस्य पार्लमेंटमध्ये उभं राहून आपला राजीनामा वाचून दाखवतो आणि त्याच्यावर चर्चा करतो आणि मग त्याचा राजीनामा मंजूर होतो. हे बाबासाहेबांनी केलं. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी राजीनामा लिहिला, त्याच्यात कारणं लिहिली, त्याच्यात उद्देशित चर्चा केली आणि प्रधानमंत्री म्हणून नेहरूंना तो राजीनामा सादर केला. दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये त्याच्यावर चर्चा होणार होती. बाबासाहेब जेव्हा पार्लमेंटमध्ये गेले आणि राजीनामा वाचण्याची सुरुवात केली, पार्लमेंटमध्ये सगळे सदस्य उभे राहिले. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं, तुम्ही राजीनामा वाचू नका, आम्ही तो वाचला आहे आणि आधीच आम्ही बंद करून टाकला आहे. त्यामुळे इथं पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार नाही. ज्यांनी कायदे तयार केले त्यांच्यासाठी तिथे कायदा नाही पाळला आणि बाबासाहेबांना पार्लमेंटच्या बाहेर काढलं. अत्यंत अपमानास्पद रीती बाबासाहेबांना त्या मोठ्या पवित्र मंदिर बनवल्या जाणाऱ्या पार्लमेंटमधून बाहेर काढलं. लक्षात घ्या, हा एक संघर्ष आहे. बाबासाहेब राजीनामा देताना आणखी मुद्दा मांडतात की ज्या वेळेस हे भारताचं संविधान जायची वेळ येईल त्यावेळेस मी पहिला माणूस असेल की जो याला गाडी लावेल, जो याला गाडी काढेल, मी पहिला माणूस असेल असं बाबासाहेबांनी सांगितलं. लिहून ठेवलं आहे. आणि भारताची राज्यघटना तुमच्या मनाप्रमाणे तयार करून घेण्यासाठी माझा घोडा म्हणून, माझा भारतीय घोडा म्हणून, भारतीय शब्द आहे, माझा भारतीय घोडा म्हणून तुम्ही वापर करून घेता. एवढं त्याच्याकडे भाषण बाबासाहेबांनी करायचं. तर सांगायचा उद्देश असा की कागदावर कायदे आहेत आणि कलम आहेत आणि ती वाचली आहे ती आपल्याला समजली असं होत नाही. हे जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही देश युरोपमध्ये अमेरिका आहे, ब्रिटन आहे,